हाय, गुड मॉर्निंग. तर फायनली मी चालले आहे रेवदंडा बीच कॅम्पिंगला. तर ज्या कॅम्पमध्ये मी चालले त्याचं नाव होतं टेंट बाय द बे. तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग पण करू शकता आणि एक सिंगल पर्सनचे चार्जेस आहेत ₹1000. तर आम्ही ॲडव्हान्समध्ये काही पैसे पे केले होते आणि तिथे जाऊन पे करायचे होते. तर मी तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये सांगणार आहे की त्या कॅम्पमध्ये काय केलं आम्ही, कसं रुटीन होतं त्यांचं, ते सगळं सांगणार आहे. तर प्लीज लास्टपर्यंत माझा व्हिडिओ नक्की बघा. तर हा आहे रोहाचा बस स्टँड. मी आले रोहा बस स्टँडला जवळजवळ 12 वाजता आले, कारण का आम्हाला 1च्या बसने जायचं होतं. तर मग आम्हाला फायनली ती बस भेटली, कारण का मध्ये एक बस होती पण ती कॅन्सल झाली होती. तर खूप गर्दी होती त्या बसमध्ये, पण आम्हाला कसंबसं करून एक सीट भेटली होती तिघींना. तर तुम्ही बघू शकता आणि तुम्ही व्ह्यू पण बघू शकता आमच्या इथून कसा दिसतो आहे. तर मग रेवदंडा बसमध्ये बसल्यावरती आम्हाला मध्येच लागलं बिर्ला मंदिर. तर बिर्ला मंदिरमध्ये जाणार होतो, पण ॲक्च्युली रेवदंडा बस डायरेक्ट होती. तर बोललो की मध्ये थांबलो, परत खूप वेळ होईल, कारण का चेक इनच 4 वाजताचं होतं. तर मग आम्ही विचार केलेला की शीतलादेवी मंदिरला पण जाऊ. आम्ही असं खूप विचार केला होता, पण त्याप्रमाणे झालं नाही. तर नाही गेलो आम्ही तिकडे चौलला, कारण का चौलला जाण्यासाठी परत आम्हाला थोडासा वेगळ्या रूटने जावं लागलं असतं. तर तिकडचंही कॅन्सल झालं. मग आणि आम्हाला जेवायचं पण होतं, कारण का आम्ही जेवून पण नव्हतो आलो. तर तुम्ही व्ह्यू पण बघू शकता रेवदंडाचा जो ब्रिज आहे त्याच्यावरचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. किती छान व्ह्यू आहे. तर मग फायनली आम्ही समथिंग 2:30 वाजता वगैरे पोचलो रेवदंडा बस स्टँडला. तर बस स्टँडला पोचल्यानंतर आम्ही पहिले हॉटेल शोधायला चालू केलं, की कारण का आम्हाला खूप भूक लागली होती. आणि नंतर आम्ही बोललो की मोबाईलवरती सर्च करून बघूयात कुठे जवळपास दिसते का, काही खाण्याचं आहे का. तर ऑफकोर्स तिथे नेटवर्क इश्यू, कोकण. तर मग सर्च केलं तर ऑफकोर्स येतच नव्हतं. मग तिथे 1-2 लोकांना विचारलं की ते जवळपास काही खाण्यासाठी आहे का, आम्हाला असं प्रॉपर जेवण करायचं आहे, कारण का आम्ही जेवून नव्हतो आलो. तर मग तिथे खूप लोकांनी सांगितलं की इकडे जा, तिकडे जा, तिकडे जा. आम्ही खूप भटकलो आणि त्याच्यामध्ये जवळजवळ आम्हाला अर्धा तास झाला. तर मग आणि आज नेमका होता सॅटर्डे, आणि सॅटर्डेला मी आणि माझ्या फ्रेंड व्हेज खातात. आणि आम्ही तिथे एक हॉटेलमध्ये गेलो, वैष्णवी हॉटेल होतं समथिंग. तर तिथं जाऊन विचारलं की आम्हाला व्हेज खायचं आहे, व्हेज आहे का. तर ते पण असे बघायला लागले की यार रेवदंड्यामध्ये येऊन व्हेज कोण खातं भाई. सिरियसली सी फूड खातात लोक. पण येस, आमचा सॅटर्डे होता, तर खूप शोधलं आम्ही. तिथे अजून एक हॉटेल भेटलं आम्हाला, तर रेस्टॉरंट होतं. तर तिथे आतमध्ये गेलो आणि फक्त तिथला व्ह्यू घेतला आणि तिथे परत तिथल्या स्टाफला विचारलं की आम्हाला जेवायचं आहे, तर व्हेज अवेलेबल आहे का. तर ते पण बोलले की व्हेज नाही आहे, नॉनव्हेज खाल का. बोला भाई, संडे होता तो हम भी खा लेते. मग फायनली तिथे आम्ही गेलो एक हॉटेल होता छोटासा. तर तिथे आम्ही थाली ऑर्डर केली. ती ₹150 थाली होती. तर त्याच्यामध्ये सगळं होतं, 2 भाज्या, डाळ, भात सगळं होतं. त्याच्यानंतर फायनली आम्ही पोचलो टेंट बाय द बे बीच कॅम्पिंगमध्ये. तिथे एंट्री केली. जे उरलेले पैसे होते ते पे केले आम्ही. आणि तिथे खूप छान होतं सगळं अरेंजमेंट. तिथे 2 जेंट्स आणि लेडीजसाठी सेपरेट वॉशरूम होते. तर आम्ही बोललो की वॉशरूम बघून येऊ आणि फ्रेश पण होऊन येऊयात, कारण का आम्हाला जायचं होतं बीचवरती. तर मग आम्ही गेलो आतमध्ये त्या वॉशरूम्समध्ये की बघूयात कशा वॉशरूम्स आहेत. तर तुम्हाला दाखवते. तरी तुम्ही बघू शकता, स्वच्छ होते वॉशरूम्स आणि मल्टिपल होते की खूप लोक त्याच्यामध्ये यूज करू शकतात. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो बीचकडे. तर तिथून बीच जवळपास 2-3 मिनटावरतीच होतं. तर आम्ही बोललो की पहिले बीचवरतून जाऊयात, मस्त फोटोज वगैरे क्लिक करूयात, कारण का खूप अशा रील्स वगैरे बनवायच्या होत्या आम्हाला. तर मग तुम्ही बघू शकता इथे झाडं पण असे आडवी झाले आहेत, मे बी हवेमुळे वगैरे झाले असेल, कारण का ज्या वेळेला रेनी सीझन असेल त्यावेळेला इथे खूप हवा असेल. तर इथे खूप साऱ्या राईड्स पण अवेलेबल होत्या. आम्ही एक पण राईड घेतली नाही, कारण का मी ऑलरेडी केल्या होत्या राईड्स जेव्हा मी आधी कुठेतरी गेले होते. तर इथे राईड्स केल्या नाही. पण इथे खूप साऱ्या अशा दुसऱ्या गाड्या अवेलेबल होत्या की ज्याच्यामध्ये नारळ पाणी, गोला वगैरे सगळं अवेलेबल होतं. तर मग आम्ही तिथे खूप फिरलो, खूप सेल्फीज काढल्या. नंतर खूप तहान लागली, तर बोललो काहीतरी पिऊयात. तर मग तिथे नारळ पाणी ट्राय केलं. तर नारळ पाणी समथिंग ₹60 एक होतं तिथे. आणि नंतर मग गोला पण ट्राय केला. तर गोला समथिंग ₹30 होता. तर तुम्ही बघू शकता ते कसे बनवतात गोला. हा, मग आपण करूया नंतर. खरं सांगू, खूप भारी वाटत होतं. तिथला व्ह्यू इतका छान होता ना, कारण का संध्याकाळची वेळ होती, सनसेट पॉईंट होता.
तर खूप मस्त होतं. नंतर मग आम्ही निघालो कॅम्पकडे, कारण का आम्हाला घालायचं होतं वन पीस, कारण का वन पीसवरती पण खूप सारे फोटोज क्लिक करायचे होते आम्हाला. तर तुम्ही बघू शकता आम्ही आलो परत कॅम्पमध्ये आणि तेव्हा जवळपास सगळे आले होते लोक, कारण का जवळपास 6:30 वाजले होते तेव्हा. तुम्ही बघू शकता थोडासा काळोख पडत चालला आहे. नंतर माझी चार्जिंग संपली, तर मग चार्जिंगसाठी चार्जिंग लावलं आणि ते चार्जिंग पॉईंट्स पण अवेलेबल होते चार्जसाठी. तर तुम्ही बघू शकता लाईटिंग पण केली आहे, पण सध्या थोडा काळोख कमी आहे त्याच्यामुळे इतकं दिसत नाही आहे, पण तुम्हाला रात्रीचा व्ह्यू मी नक्की दाखवेल. तर मग त्याच्यानंतर तिथे बॅडमिंटन बॉल सगळं अवेलेबल होतं. नंतर संध्याकाळी आम्हाला होता तिथे नाश्ता, मिसळपाव होता, चहा होती, तर आम्ही ते केलं. त्याच्यानंतर होतं डी जे नाईटमध्ये खूप मजा आली. मी खूप 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 नाचले, कारण का असं तिथे कोणीच नव्हतं ना बघायला मला की मी कशी नाचते. सो असं खूप 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 नाचले तिथे आणि तुम्ही बघू शकता. आणि नाचून झाल्यानंतर जवळपास 10 वाजता जेवण होतं. तर जेवणामध्ये पण पूर्ण असं जेवण होतं, जसं की जिलेबी होती, 2 भाज्या होत्या, डाळ होती, भात होता, चपाती होती. त्याच्यानंतर मस्तपैकी तिथे एक लाईव्ह कॉन्सर्ट होता. तर खरंच ते गिटार वगैरे खूप छान वाजत होते. जर मला चान्स मिळाला असता तर मी पण सिंगिंग केलं असतं, बट इट्स ओके. आणि लाईव्ह कॉन्सर्ट झाल्यानंतर तिथे मस्त मूव्ही होता, ये जवानी है दीवानी. नंतर बॉनफायर केला आम्ही आणि मग झोपलो 12 वाजता आणि नंतर मग सकाळी उठलो. तर तुम्ही बघू शकता सकाळचा व्ह्यू किती मस्त आहे आणि खरंच खूप भारी वाटत होतं की फायनली मी कुठेतरी असं स्टेसाठी आली होती. नंतर तिथे जवळ एक सातखणी बुरुज होता, तर तिथे गेलो आम्ही. तर तिथे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता तिथे तोफा वगैरे अवेलेबल होत्या आणि खरंच खूप छान कंडिशनमध्ये होत्या सगळं आणि तिची स्वच्छताही खूप छान केली होती. आणि कपल शूट पण तिथे खूप होतात. आम्ही गेलो तेव्हाच एक कपल शूट चालू होतं तिथे. तर तुम्हाला जायचं असेल तुम्ही पण जाऊ शकता, कारण का खूप छान व्ह्यू आहे तिथे. आणि नंतर मग विचार केला की आता घरी चाललो आहे, एक फायनली परत एक फेरफटका मारून येऊयात बीचवरती. तर मग पुन्हा आम्ही बीचवरती गेलो आणि मग तिथे पण मस्त सकाळ सकाळी मॅगी, चहा असं स्टॉल्स होते तिथे. तर तुम्हाला चहा वगैरे प्यायचं असेल तर तिथे तुम्ही पिऊ शकता सकाळी. आणि नंतर मग फायनली आम्हाला निघायचं होतं, तर आम्ही लवकरच निघालो. चेकआउट 10 वाजता केलं समथिंग आणि त्याच्यानंतर मला बसही लगेच भेटली आणि मी रोहाला पोचले समथिंग 12 वाजता. आणि मग येस, ट्रिप खरंच खूप छान होतं. तुम्हाला जायचं असेल तर नक्की जा टेंट बाय द बेमध्ये आणि पहिलेच ऑनलाईन बुकिंग करा. माझा ओव्हरऑल खर्च 1,500 रुपये झाला. तर खरंच खूप मजा आली आणि मैत्रिणींसोबत लेट नाईट टॉक, परत खूप साऱ्या गप्पा, खूप सारे फोटोज, खूप साऱ्या मेमरीज घेऊन आले मी. तर येस, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवीन व्हिडिओसाठी.